नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी बांधवांनो, रब्बी पीक विमा 2024 अंतर्गत बराच काही शेतकरी बांधवांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे आणि त्या शेतकरी बांधवाचा पीक विमा अप्रूव्हल आहे की नाही, कसा चेक करायचा आणि पीक विम्याची पावती कशी डाउनलोड करायची, हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या चांगल्या अपडेट्स या चॅनलवरती मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओ येथे सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, येथे सर्च बारमध्ये तुम्हाला टाकायचं आहे क्रॉप इन्शुरन्स। तर मित्रांनो, येथे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स हे असं नाव टाकायचं आहे। असं सर्च केल्यानंतर मित्रांनो, असं तुमच्यासमोर एक ॲप ओपन होईल। हे ॲप व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मित्रांनो। हे ॲप बघितल्यानंतर येथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, तर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असं लॉग इनचा सेक्शन येईल। तुम्ही येथे जो पीक विमा तुम्ही भरलेला आहे रब्बी 2023चा, त्या पीक विम्याचा तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिला होता पीक विमा भरताना, तोच मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर OTP येईल। तो OTP टाकून आपण पीक विम्याची माहिती संपूर्ण बघू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकून लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला जो तुम्ही नंबर दिलेला होता त्या नंबरवरती OTP येईल। तो OTP तुम्ही येथे टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। तुम्हाला इथं तुमचं नाव येईल, वेलकम म्हणून तुमचं जे काही नाव आहे पीक विमा भरताना ते तुमचं नाव येथे आलेलं आहे। तर मित्रांनो, येथे तुम्हाला आता काय करायचं आहे, तर मित्रांनो, येथे तुम्हाला पहिल्या नंबरला ऑप्शन दिलेला आहे माय पॉलिसीज। माय पॉलिसी या बटनावरती तुम्ही एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही येथे स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे रब्बी सिलेक्ट करा। त्यानंतर PMFBY असे ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर 2024 सिलेक्ट करा। नंतर या प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। तर मित्रांनो, येथे बघू शकता आपण पीक विमा भरलेला आहे। पीक विमा भरलेला आहे, तर आपली सगळी पॉलिसी ID वगैरे सर्व माहिती आलेली आहे आणि पेमेंट झालेलं आहे की नाही आज ते पण आलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर पीक विम्याची पावती डाउनलोड करायची असेल तर तुम्ही इथे डाउनलोड रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून जी काही पीक विमा आहे मित्रांनो तुम्ही भरलेला होता, त्या पीक विम्याची जी काही पावती आहे, ओरिजिनल पावती तुम्ही येथून डाउनलोड करू शकतात। तुम्ही आणि डाउनलोड करून तुम्ही प्रिंट करून ही पावती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सांभाळून ठेवू शकतात। तर मित्रांनो, बघू शकतात तुमच्यासमोर अशा प्रकारे ही पीक विम्याची पावती ओपन होईल। तर मित्रांनो, बघू शकतात आपल्याला ॲडव्हर्टाइज आलेली आहे। त्याचप्रमाणे बघू शकता मित्रांनो, येथे पीक विम्याची पावती आपल्यासमोर आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात पीक विमा अप्रूव्हल झालेला आहे की नाही। अप्रूव्हल झालं असेल तर मित्रांनो, तेथे अप्रूव्हल नाव असं नाव येईल। तर मित्रांनो, बघू शकतात अजून हा पीक विमा आपला अप्रूव्हल झालेला नाही। अप्रूव्हल झाला तर इथे पेड ऑप्शन आहे मित्रांनो, इथे अप्रूव्हल आणि हिरव्या रंगाचं ऑप्शन येईल, अप्रूव्हल असं नाव येईल। आता सध्या हा पीक विमा फक्त पेड झालेला आहे, म्हणजे जे काही ₹1 पेमेंट आहे ते पेमेंट केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे घरी बसून तुम्ही तुमचा पीक विमाचा स्टेटस बघू शकतात आणि तुमच्या पीक विम्याची जी काही रिसिप्ट आहे, पावती आहे, ती हरवली असेल तर तुम्ही येथून डाउनलोड करून प्रिंट काढून तुमच्याजवळ जपून ठेवता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता। तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करू शकतात आणि इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। तुम्हाला चॅनलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, व्हिडिओ येथेच थांबूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।